नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSCनं आज काही बदल जाहीर केलेले आहेत. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे बदल UPSCच्या धर्तीवर आहेत. त्यानुसार MPSCतील विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट लिमिट केलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल ओपनचे 6 अटेम्प्ट, OBC, NT, SBC यांचे 9 अटेम्प्ट आणि SC आणि ST या प्रवर्गासाठी अटेम्प्टची मर्यादा काहीही ठेवण्यात आलेली नाही. नंतर एक प्रश्न निर्माण होतो की अटेम्प्ट कसा गणला जाईल. समजा एखादा पेपर तुम्ही एकच पेपर अटेम्प्ट केला प्रिलिम्सचा आणि दुसरा पेपर अटेम्प्ट नाही केला तर अटेम्प्ट गणला जाईल का नाही हा प्रश्न निर्माण होतो. तर MPSCनं त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये क्लिअर केलेलं आहे की एकही जरी पेपर तुम्ही दिला अटेम्प्ट केला तर तुमचा अटेम्प्ट गणला जाणार आहे. परंतु जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि परीक्षेला कोणत्याही पेपरला गेले नसाल तर तो अटेम्प्ट तुमचा गणला जाणार नाही. सदरचे बदल हे 2021च्या परीक्षेनुसार जाहीर होणार आहेत. बरेच विद्यार्थी या निर्णयामुळे थोडे कन्फ्यूज झालेले आहेत. त्यांना कळत नाही आहे की त्यांनी बरेच वर्षापासून MPSCची तयारी करत आहात. त्यांचे बरेच अटेम्प्ट होऊन गेलेले आहेत. त्यांनी काउंट ठेवलेला नाही. मग त्यांचे कसे? तर हा निर्णय हा रिट्रोस्पेक्टिव्ह नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. यामुळे 2021चा अटेम्प्ट हा तुमचा पहिला अटेम्प्ट असणार आहे. मागे तुम्ही कितीही एक्झाम दिल्या असत्यात तरीही 2021चा सर्वांचा हा पहिला अटेम्प्ट असणार आहे आणि तिथून पुढचे 6 अटेम्प्ट किंवा 9 अटेम्प्ट असे काउंट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही याची चिंता करू नका की तुम्ही अगोदर किती अटेम्प्ट दिलेले आहेत.